हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. आज आहे आमच्याकडे होळीचा कार्यक्रम आणि तुमच्याकडे पण होळीचा कार्यक्रम असेलच. तर पाहू शकता मी आता होळीची तयारी करत आहे आणि छान अशी सुंदर रांगोळीने मी सुरुवात केलेली आहे. सर्व घरातलं काम वगैरे आवरलेलं आहे आणि आमचा पुरणपोळीचा स्वयंपाक सुद्धा झालेला आहे. म्हणजे माझी बहीण पोळ्या करतीये आणि मी तिकडे होळीची तयारी करत आहे. तर ची तयारी करण्यासाठी पाहू शकता जिथे आम्हाला होळी पेटवायची तिथे मी रांगोळी काढून घेतली आणि इतकी सुंदर आमची होळी झालेली आहे. आणि गावाकडे होळी अशाच पद्धतीने करतात आणि आमच्या गावाला म्हणजे माहेरी अशी आहे आणि सासरी म्हणजे सामूहिक असते. म्हणजे सगळ्या गावाची एकच होळी असते आणि आम्हाला तिथे जावं लागतं पूजा करण्यासाठी. तर पाहू शकता मी मम्मीकडे आहे आणि आज म्हणजे यात्रा झाली आणि लगेच होळी होती आणि मम्मीकडे काही दुसरा कार्यक्रम होता त्यासाठी थांबलो होतो. परंतु ग्रहण असल्यामुळे कार्यक्रम कॅन्सल झाला आणि नंतर ठेवणार आहे. म्हणून आम्ही होळी केली आणि दुसऱ्या दिवशी लगेच रिटर्न आमच्या घरी निघालो. तर पाहू शकता होळीची अशी मस्त अशी तयारी केली होती आम्ही आणि छान अशी मी होळीची पूजा करून घेतली मस्त. धूप, दीप, फूल वगैरे आणि म्हणजे नैवेद्य सुद्धा ठेवला आणि छान अशी पूजा केली. नंतर माझ्या बहिणीने सुद्धा केली आणि मग मम्मीनी आणि पप्पा आणि माझा भाऊ पण त्यांनी सुद्धा दर्शन घेतलं आणि आम्ही सगळे असे होळीला येडा मारला. मी 5 येडे सुद्धा मारले म्हणजे होळीला आणि नंतर नमस्कार करून मनोभावाने पूजा केली आणि सर्व माझे आयुष्यातले दुःख दूर होऊ दे असं म्हणून मी विनंती केली आणि पाहू शकता अशा प्रकारे मी होळी सेलिब्रेट केली. तर पाहू शकता होळी झाल्याच्या नंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही रंगपंचमी सुद्धा साजरी केली आणि एकदम साधे सिंपल याने आम्ही रंगपंचमी साजरी केली. तर पाहू शकता आम्ही दोघी जणी एकमेकीचा हे करून आम्ही होळीला प्रदक्षिणा घालत आहोत आणि 5 प्रदक्षिणा घातल्या आणि नंतर छान असं नमस्कार केला. तर पाहू शकता नंतर मग थोडे फोटो पण शूट केले आणि फोटो शूट केल्याच्या नंतर थोडंसं ते काय म्हणतात असं बोंबलतात असं बोलतात माझी मम्मी म्हणत होती आणि लहानपणी आम्ही असं करायचो. ते खूप भारी वाटायचं परंतु आता मोठं झाल्यावर चांगलं नाही वाटत. तर पाहू शकता भाऊ आला होता माझा कामावरून त्यावेळेस लगेच त्यालाही फोटो काढायला घेतलं त्यामुळे तो असा वेगळाच दिसत होता आणि नंतर मग आवरलेलं होतं छान असं. तर मग घरात थोडंसं एक छोटंसं असं म्हणजे कॅमेरा फिरवला. तर पाहू शकता असं हे साधं सिंपल घर आहे माझ्या मम्मीचं आणि मग सगळं आवरल्याच्या नंतर मग मी साडी वगैरे काढली आणि नंतर आम्ही गरम गरम पुरणाची पोळी खायला घेतली आणि छान असं तूप वगैरे टाकून सुंदर असं जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी पाहू शकता मग आम्ही बाळकृष्णासोबत सुद्धा थोडीशी होळी खेळलेलो. तर पाहू शकता माझा बाळकृष्ण म्हणजे लड्डू गोपाल किती छान आणि सुंदर दिसतोय. त्याच्यासोबत कारण जास्त कृष्णच रंग खेळलेला आहे त्यामुळे म्हटलं चला आपल्या छोट्याशा कृष्णासोबत सुद्धा आपण थोडी रंगपंचमी खेळूया आणि नंतर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर नंतर आम्ही रंग खेळलो परंतु सगळ्यात अगोदर माझ्या बाळकृष्णासोबत खेळलो. तर पाहू शकता सुंदर असं मी त्यांना पांढरा ड्रेस आणला होता आणि छान असं त्यांचा मेकअप सुद्धा केला आणि मस्तपैकी थोडेसे फोटो शूट केले आणि एक रील्स पण बनवली. तर पाहू शकता आणि मग आल्या वहिनी आणि त्यांच्याही आम्ही कसा कलरने माझ्या भावाने भिजवून टाकलं. अशा पाण्याला आल्या होत्या आणि लगेच त्यांना माहीत नव्हतं अचानक आले आणि सगळं भिजवून टाकलं. मग इथपासून आमची होळीचा कार्यक्रम सुरू झाला. आम्ही सगळ्याजणी आलो होतो. अजून माझ्या भावाचं लग्न झालेलं नाही. ही माझी चुलत भावाची बायको आहे आणि हे पहा माझ्या मिस्टरांना कलर खेळायला आवडत नाही किंवा कोणी टाकलेला सुद्धा आवडत नाही. तर ते परेशान झाले होते. ते म्हणायचे
अजिबात माझ्या अंगावर टाकू नको. त्यांनी अंघोळ वगैरे केली आणि बाहेर निघले होते. तोच माझ्या भावाने सुद्धा टाकला आणि माझ्या बहिणीच्या मुलाने सुद्धा टाकला. आणि अशा ह्या छोट्या मुलांना तर कळतच नव्हतं कोणाच्या अंगावर टाकावं म्हणून. तो कोणाच्या आमच्या पण टाकायचा, कोणाच्या म्हणजे स्वतःचं स्वतः टाकून घ्यायचे. त्यांना असं भारी वाटत होतं. आणि मग पाहू शकता यांनी सुद्धा आम्हाला थोडा थोडा कलर लावला आणि आमची होळी सेलिब्रेट झाली. आणि हे पहा, ते म्हणत नव्हते मावशांना लावू का कोणाला. आणि ही माझी चुलती आहे, त्यांना सुद्धा माझ्या पप्पांनी लावला थोडा. आणि नंतर 4 वाजता हे माझ्या बहिणीचे मिस्टर आले आणि त्यांना माहीत झालं हे कलर टाकणार आहे. मग ते कपडे चेंज करायला गेले. तोपर्यंतच आम्ही असं पकडलं आणि त्यांच्या अंगावर सुद्धा कलर टाकला. पण ते खूप हे होते, त्यांनी असं माझ्या मोठ्या बहिणीला पकडलं आणि तिच्या सुद्धा सगळ्या चेहऱ्याला कलर लावला. आणि पाहू शकता मला सुद्धा सगळं भिजवून टाकलं, कलरने टाकलं आणि हे पण केलं. आणि पाहू शकता अशा प्रकारे आम्ही खूप छान अशी होळी एन्जॉय केली. आणि हे माझी दाजी असं म्हणजे मागं पळून पळून हे करत होते. आणि हे पहा किती होळी सगळं भिजवलं. आणि त्यांना काय कलर संपून गेला तर पाणी टाकायला लागले, परंतु त्यांनी काही हार घेतली नाही. पण आम्ही तिघी होतो, पण तिघींना आम्हाला ऐकत नव्हते. आणि पाहू शकता अशा प्रकारे आम्ही होळी सुंदर अशी सेलिब्रेट केली. तर तुम्ही कशी सेलिब्रेट केली हे पण आम्हाला नक्की सांगा. तर हा व्हिडिओ थोडासा लेट येतोय, कारण थोडा उशीरच झाला, कारण एडिटिंग करण्यास वेळ मिळाला नाही, त्यामुळे थोडासा लेट येतोय. आणि हे पाहू शकता अशा प्रकारे आमची होळी झाली. आणि ज्योती बाहेर गेली होती, नंतर ती आल्याच्या नंतर तिला तर सगळं त्यांनी कलरनी भिजवून टाकलं आणि तिच्या तोंडाला वगैरे पण टाकलं. आणि ह्या मुलांना वाटत होतं आमच्या पप्पांना काय करते काय नाही, ते सुद्धा पप्पांना मदत करू लागत होते. असं बघा छोट्या मुलांचं काम असतं. आणि हे पाहू शकता मग आम्ही थोडेसे फोटोसुद्धा शूट केले आणि थोडंसं डान्सही केला आणि सुंदर असं सेलिब्रेट केलं. हे आमचं फॅमिली रंगपंचमी आहे. आणि हे पाहू शकता सगळेची सगळे आम्ही मग डान्स करायला लागलो. अशा प्रकारे आमची होळी सेलिब्रेट झाली आणि सुंदर असा आम्ही सुद्धा एन्जॉय केला. आणि आता बघूया पुढच्या वर्षी कशी होळी करणार आहोत. तर तुम्हाला सुद्धा रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. किंवा काय बोलतात ते बोलतात, मला काही म्हणतात